संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले असलेली परळीची नगरपालिका निवडणूक लागलेली आहे. आपण पाहू शकतो आता गेल्या 3 दिवसापासून पाहिलं तर आज काँग्रेसचा तारीख आहे, दिवस आहे. आज मात्र या ठिकाणी किती आज आले तर या ठिकाणी पाहिलं तर 17 प्रभाग आहेत आणि 17 प्रभागामध्ये या ठिकाणी 17 टेबल लावून झालेलं आहे. एकूण नगरसेवक 35 असणार आहेत आणि एक नगर अध्यक्ष असणार आहे. या माध्यमातून पाहिलं तर निवडणूक अधिकारी पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. आज तिसरा दिवस आहे. आता आपण किती आज इथं दाखल झालेलं तर आपण त्यांच्याशी निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर आपल्या सभेत साहेब काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे, किती आतापर्यंत आज आपल्याकडे दाखल झालेले आहेत? परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आपण नगर परिषद सभागृहामध्ये घेत आहोत. आपले परळी नगर परिषदेकरता एकूण 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागामध्ये 10 नंबर प्रभाग आहे तो 3 जागेचा, उर्वरित 16 प्रभाग आहेत ते 2 जागेचे असून 35 जागा आहेत आणि जनतेतून एक थेट अध्यक्ष अशा प्रकारे 36 नामनिर्देशन पत्र इथे या ठिकाणी येणार आहेत. आपण नामनिर्देशन पत्राचा हॉल बघितला तर प्रत्येक प्रभागासाठी आपण 2 कर्मचारी आणि अध्यक्षपदासाठी 2 कर्मचारी असे एकूण 18 टेबल या ठिकाणी मांडलेले आहेत. आज अखेर आपल्याला एक अध्यक्षपदाचं नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे आणि 2 सदस्य पदाकरता नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत. नामनिर्देशन पत्र हे सर्व ऑनलाईन प्रणालीद्वारे भरून त्याचे प्रिंटआउट काढून या ठिकाणी सादर करायचे आहेत. यासाठी परळी शहरामधले 8 आपले सरकार सेवा केंद्र आहेत, यांच्या सेवा अधिकृत केलेल्या आहेत आणि त्या 24 तास लोकांना सेवा देत आहेत. उर्वरित 17 तारखेला 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करायचं आहे. याची सर्वांना, राजकीय पक्षांना तसेच सर्व उमेदवारांची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनपत्र, सूचना आणि सगळ्या माहिती देण्यात आलेली आहे. नगरपालिकेचं या संदर्भात निवडणुकीचं उल्लंघन होणार नाही, त्याचे आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहोत? माननीय राज्य निवडणूक आयोगाने राज्यभर दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगानं परळी नगर परिषदेमध्ये आचारसंहिता दिनांक 4 तारखेपासूनच लागू झालेली आहे. सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व प्रेस यांची बैठक या ठिकाणी घेऊन आचारसंहितेचे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे 70 मुद्द्यांच्या आचारसंहितेचा आदेश आहे दिनांक 4 नोव्हेंबर 2025चा तो सर्वांना पुरवण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदी काय करावे, काय करू नये, परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना, त्यानंतर आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जे निर्बंध लागू राहणार आहेत किंवा ज्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत त्याची संपूर्ण माहिती राजकीय पक्षांना देण्यात आलेली आहे. आता येथे निवडणूक अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती आता राजकीय पक्षात देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.